वाहतूक कुणाची आहे? कुणाची वाहतूक सांगा ना. गावातली वाहतूक नाही मग कुणाची सांगा ना. त्यांनी सांगावं कुणाची वाहतूक आहे. वाहतूक सगळी त्या घाटाने आहे. वाहतूक आहे ती तुमची आहे. मग तुम्ही त्याचं प्रिकॉशन नको आहे घ्यायला. तुम्हाला टाइम टेबल समजत नाही. दुसऱ्या घाटातून सगळे आमचे स्थानिक लोक येत आहे. हे तुमचे कोल्हापूर बाहेरून लोक जे येत आहेत ना ते आज विजयवाबले तुमचेच लोक आहे. काय करायचं बाबा तुम्ही सांगा. मला याच्यावर मार्ग निघायला लागेल, नाहीतर मग त्याच्यावर प्रॉब्लेम होणार. मग हे असं झालं तर जेवढं बांधकाम केलं सगळ्यात मधून जर गटर खोदलेलं नाही, पाण्याला जायला मार्ग नाही, पाणी सगळं त्या भिंतींच्या मुळात जातं. आपण पहिल्या दिवसापासून त्या छोटीशी तांत्रिक गोष्ट शनिवार तो आता आला नाही, तो त्याला पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय ना. आम्ही ते गटर बांधा तुम्ही तेही बांधायला तयार ते नाही आहे का त्याच्यामध्ये? तो बेसिक गोष्टी नाही आहे का ते? मग आम्हाला का सांगायला लागतंय ते नेहमी? हा मध्ये करावा लागला आणि तो गटरचा वीट आहे ना ती रस्त्याच्या वीटमध्ये घेतली की आपल्याला आमच्या वाहतूक चालू करता येईल. 3.5 मीटर हा वीट आणि गटरची 1.5 मीटर अशी वीट धरूनच आपली पण वाहतूक सुरू होती. आता काय झालं, आता आम्ही अर्धन गटर काढलं तर खालची गटर आहे आता सगळी करता आली अर्धन गटर. आणि हे जे गोष्ट आहे तुम्ही खालची माती अगर ते वाहून जाणार ते पुढे. PCC टेक्निकली बोलतोय ते काय राहणार नाही ना. कसं तुम्ही एवढं लाईटली घेता मला कळत नाहीये. हे कसं होणार मला टेक्निकली प्लीज सांगा. तुम्ही कुठेही गटर बांधले नाहीये, तिथे वॉलची परिस्थिती बघा, रिटेनिंग वॉलची परिस्थिती बघा. हे एवढे सगळे ह्याच क्षेत्रातले लोक आहेत. कोणी सांगू नये ना हे 1 महिन्याचं काम आहे, मी काही हरीन ना. नाही सांगा ना तुम्ही, सांगा ना मला 1 महिन्याचं काम दिसतंय का तुम्हाला? नाही हे आता आधी तुम्ही सांगा ना, आम्ही काय करायचं सांगा. तुम्हाला सांगू, तुम्हाला विषय कळत नाहीये. या भर पावसामध्ये जेव्हा पावसाचं पीक वाढणार आहे तुम्ही काम करू शकणार नाही. कोणालाही इथे विचारा, मी काही हरीन अगर तुम्ही इथे ह्या स्पीडनी काम केलं तर. आणि खालतून ते वरपर्यंत आपण आलो, कुठे परिस्थिती आहे हो 1 महिन्यामध्ये हे हँडओव्हर करू शकतात? त्यांनी लिहून द्यावं, मी काही हारतो. ते 1 महिन्यामध्ये मी तो नाही पूर्ण तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना. किती वेळा आलाय तुम्ही इथे अजूनपर्यंत? तुम्हाला वाटतं या 1 महिन्यामध्ये आपल्याला हँडओव्हर करणार आहे हे लोक? खोटं बोलताय हे लोक. कसं सांगा मला तुम्ही. मुळामध्ये ना जर तुम्हाला कळत नाही कन्सल्टंट हे लोक हे प्लॅनिंगच चुकली आहे तुम्ही लोकांनी. हे सगळंच सगळं ना खालती पोचळत राहणार, तुम्हाला नाही कळेल. कोणी सांगावं मला हो की नाही सांगा मला. हा मग तुम्ही नाही, तुम्हाला अंदाज आहे, तुम्ही आम्ही लोकांना प्रॉब्लेम मध्ये आणताय इथे. तुम्ही सांगा ना हो कसं करणार, तुमचा प्लॅन सांगा. चला आम्ही गप्प बसतो. आणि दुसरी गोष्ट काय होईल, नवीन कटिंग झाल्यानंतर लँड स्लाईड होईल. त्याच्यासाठी आपल्याला मोठा तो स्लीपर बाकी कामाला काय अडचण नाही. आपल्याला तुम्ही प्लॅनिंगच चुकलेली आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आम्ही खालतून सांगा हो कुठल्या पद्धतीने यांनी खोदाई केलेली आहे. आणि हे पण बघा ना, तुम्ही बांधकाम जे केलंय ना ते वरच्यावर केलंय. म्हणजे खालचे बोलदार आणि ते जुने जे म्हणाले ना, मला प्रमोदरा म्हणाले तसंच आहे ना. आणि हे आता ही इथलं आहे की मागलं व्हायचं बाकी आहे. मागे जिथे जिथे तुम्ही भराव टाकणार तिथेच नाही होणार. आम्ही आधीपासून सांगण्यात आलोय. आम्ही पावसाचा फोर्स बघा आता या 2 महिन्यामध्ये किती वाढणार आणि मग तेव्हा तुम्ही करून दाखवा ना आम्हाला. मी काही हरतो ना. आणि हे पावसाळ्या काय आमच्या हातात नाही आहे कमी झालं काय. बाथरूमचा शावर नाही आहे ना, ते वाढतच जाणार या 2 महिन्यामध्ये. हे नाही काम करू शकणार. तुम्ही अशा लोकांकडे दिलेलं आहे काम ना, त्या लोकांना माहितच नाही इकडची परिस्थिती काय असते ना. मग आम्हाला उत्तर द्यायला लागतंय. ते
म्हणजे आज तिथे पुरवणी मागणीमध्ये सार्वजनिक बांधकाम मध्ये प्रश्न येतो. उगाच आमच्या चव्हाण साहेबांना तिथे उत्तर द्यायला लागणार ह्या तुमच्या हलगीगिरीमुळे. मला काय करणार तुमची प्लॅनिंग सांगा, मला तेवढंच ऐकायचंय. तर हे काय 60 महिने 1 वर्षाच्या कधीच होत नाही. मी काही हरी अगर झालं तर हे एवढंच पाहिजे नाही बोलत आहे, मी पूर्ण बोलतोय. यांनी आपल्याला काय सांगितलेलं, मार्क सांगितलेलं की नाही, कलेक्टरांना काय सांगितलेलं तुम्ही मार्क. मग हे मार्च तुम्ही स्वतः सांगा मार्चचं दिसतंय का हे? आम्ही काय लहान मुलं वाटतोय का आम्हाला खोटं बोलायला? काम 100% कोसळणार. 100 फुटावरून दगड आला की तो गाडीवर काय हे बघा ना. एक्शन सांगा मला पूर्ण घाटाचं माहिती आहे. तुम्ही किडक कसं करू शकता हे मला फक्त सांगा. तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकता का? जाऊ शकत असाल तर मला सांगा. अशी काय तुमच्याकडे वेगळी टेक्नॉलॉजी आहे का, मशीन आहे का, ते वरतून आता पाऊस अशा छत्रीसारखं थांबवतो आणि फटाफट काम अशी कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली आहे का ते सांगा मला. टेक्निकलीच पॉसिबल नाहीये. मी हे निसर्गाच्या विरुद्ध आपण जाऊच शकत नाही. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. उगाच खोटी आश्वासनं देऊन उपयोगच नाही. तुम्ही गटारं बघा खालपर्यंत वरती म्हणजे टेम्पररी पण बांधलेले नाहीये, म्हणून येणारा सगळा पाणी ना खालती उतरतोय व्यवस्थित आणि केलेलं तुमचं सगळं काम पाण्यात जात आहे. पाणी निचरा होण्यासाठी काय प्रोविजन काय आहे? ही वाहतूक जागोजागी ब्लॉक झाली आहे सगळी. काय महिने आम्ही हे रडगाणी ऐकतोय तुमची, हे त्यांची हेच रडगाणी ऐकतो, बाकी काही होत नाही. हे रामश्याम यांचे येतात आमच्या समोर बसतात, गुळगुळू बोलतात आणि निघून जातात. आणि ह्या लोकांना आता असं वाटायला लागलं आम्ही सगळे मॅनेज झालेलो आहे, नवीन गाड्या पण घ्यायला नको. ते लफडं झालंय आमचं. काय बोलणार यार? काय लोकांना मी काय सांगू, ते मला उत्तर द्या, मग मी इथून जातो. माझा काही विषय नाही. मी लोकांसाठी इथे आलेलो आहे. आम्ही सगळे जनतेचे प्रतिनिधी आहोत. आम्ही काय बोलायचं ते तुम्ही सांगा, आम्ही तसं उत्तर. कारण का तुम्ही ना पत्रकारांना काय माहिती देत, त्यांनाही माहीत नाही की किती महिने चालणार. कारण का ते बातम्या देतात. तुम्ही एक प्रेस रिलीज त्यांच्यासाठी तरी काढली पाहिजे की बाबा असा असा विषय, त्यांनाही काय बिचाऱ्यांना काय माहीत नाही, म्हणून ते येतात आणि त्यांच्याप्रमाणे बातमी लावतात आणि मग आम्हाला प्रश्न विचारतात. आणि आता काय विधानसभेची निवडणूक आहे ऑक्टोबरला, माझे सगळेच विरोधकांना असा ऊत येणार, सगळेच येऊन इथे जाहीर सभा घेतील, उद्धव ठाकरे येऊन उभा राहील इथे. आमची काहीच चूक नाही याच्यामध्ये. आम्ही जसं तुम्ही बोललात तसं आम्ही हो बोललो, चला काम करायला द्या, एवढी निधी आली आहे. काम थांबवलं असतं तरी शिव्या, ते झाले अरे पाऊस गेला वाटतं, काम थांबवलं असतं तरी शिव्या, नाही थांबवलं तरी आम्हाला शिव्या पडणार. दोन्ही बाजूनी मेलो आहे आम्ही. तुम्हीच मार्ग सांगा आणि आपण ह्याच्यातून आपण पुढे जाऊ. अरे उगाच त्या लोकांची नावं खराब करताय ना तुम्ही. प्लॅनिंगच झालेली नाही आहे, म्हणजे मूळ प्लॅनिंग मध्ये चूक आहे. कामाचा दर्जा तर राहिला बाजूला, त्याला जे हातात तुम्ही देणार तो करणार. आता तुमचीच प्लॅनिंग चूक झाली तर तो करणार काय काम? म्हणून ह्याच्याबद्दल तुम्ही परत विचार करा असं आमचं मत आहे. बरोबर आहे ना? उगाच त्या अडीच काय करून उपयोग नाही. हा फक्त 1 वर्षासाठी बांधणार, परत ते कोसळणार. रिवाईज करायला जायला पाहिजे ना. मग सगळं डिझाईन करा, विचार करा या गोष्टीचा. मी पाहिजे दिल्लीला मीटिंग लावायला लावतो, पण ह्या परिस्थितीमध्ये हा घाट होत नाही, हा लॉंग टर्म चालणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, हे काय टिकणारं काम नाहीये. तुम्ही उगाच चुकपट्टी करताय इथे आणि सरकारचा इनडायरेक्टली जनतेचा पैसा वाया घालवताय, बाकी काहीच नाही. आणि तुम्ही स्पष्टता काहीतरी ह्या लोकांची बोलावं, काहीतरी फलक लावा, काहीतरी लावा. आम्ही बोलून येडा झालेलो आहे. आता कधी बसणार आहे सगळ्या गोष्टी करून? तुम्ही सगळ्यांची बोलून माहिती परत बसायला लागेल. हा मग तो आता वरती घाडगे नावाचे कोण आले आहेत ना, त्यांच्याशी बोलायला लागेल. तर जाधव आता गेले, घाडगे आलेले आहेत ना, मग तोपर्यंत आम्ही मंत्री महोदयांची वरती बोलतो.
पण असा हे विषय करून तुम्ही उगाच मी तर काय चालू झालं तरी पण तुम्ही कितीही त्यांना सर्टिफिकेट द्या, मी इथून गाड्या सोडायला देणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जोपर्यंत मला शाश्वती भेटत नाही की हे सेफ आहे लोकांना जाण्यासाठी, तोपर्यंत मी उघडायला देणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. अरे लोकांना मारायचे काय उद्या इथे पाठवून? हा हेवी वाहनाचं तुम्ही ह्याच घाटाने जातात हेवी वाहनं सगळी बाकीचे अहो साहेब, चुकून आलं, अपघात झाला, आपल्याला केवढाच पडेल सगळ्यांना. आणि हे राहणार बाजूला, हे असणार कोल्हापूरला, हे बसले जाईल आपले मित्र. यांचं पडणार साहेब चूक आहे ना. मग हे लोकांनी जेवण पण माहिती दिली ना. 250 कोटीचं काम 150 कोटीत करायला लागलं. 40% तुम्ही बिलो टाकता. तुम्ही घाट साहेब येऊन बघायला तरी पाहिजे होता निविदा भरताना. 40% साहेब तुम्ही बिलो जाताय. नुकसान आमचं केलं, वैभववाडी तालुक्याचं आमचं नुकसान केलं, आम्हाला बरबाद करून टाकलं. बोललो होतो तेव्हा 40% बिलो तुम्ही काम नाही करू शकणार. नाही सर, मॅनेज होईल. अरे झालं ना मॅनेज. आता काय होतंय बघा तुम्ही परिस्थिती. अहो आम्ही काय, आम्हाला काय कोणाचा वैयक्तिक द्वेष नाही, पण पॉसिबलच नाही ना. कोणी 40% बिलो टाकल्यानंतर तुम्ही ऐकायला तयार नाही. हा काय कोणाचा राजकीय काय वैयक्तिक लोकांचा मरतील ना लोक उद्या इथे येताना जाताना. यार कोणाचं कुटुंब बरबाद होऊन जाईल. आणि नाही जमत तुम्ही सांगून टाकायचं ना, बाबा नाही जमणार, हे माझ्या टेपदीच्या बाहेरचं काम आहे, दुसऱ्याला मोठ्याला कोणातरी द्या. ते काय लहान मोठा विषय नसतो ना इथे. ह्या भिंती अशा जर पुढच्या बांधल्या तर त्याचा काही उपयोग नाही. आहे त्या स्टेजला थांबवायला सांगा. किमान सगळीकडे थांबायला नाही. तळात जर जात नाही तोपर्यंत बांधायला घेऊन तुम्ही नवीन प्लॅन रिव्हर्स करा, आमलोकांबरोबर बसा. आमलोकांना आम्ही परत पाहिजे तर आपण बसू. बघा सर, हे कोणाच्या विरोधातला विषय नाहीये. आपण शांत पद्धतीने आपल्याला बघा लोकांच्या आयुष्यावर खेळण्याचं काय कारण नाहीये. तुम्ही रिव्हर्स करा. आम्ही जे काही पॉईंट सांगितले हे शेवटी त्या क्षेत्रातले लोक आहेत. तुम्ही खालपर्यंत घेऊन जा. हे लोकांना एकदाच कॉन्क्रीट काहीतरी बांधायला लावा. अगर ह्यांना दिलेलंच आहे, या लोकांना झेपत नसेल 40% खालती जाऊन, तर दुसऱ्याला कोणतरी घ्या. आपण विनंती करून रिटेंडर करायला लावू. आपल्या लोक काय हा थोडे आपला कोणाचा जावाही लागतो का ह्यालाच द्यायला पाहिजे असं कुठे काही लिहिलेलं नाहीये. कुठे लिहिलेलं नाहीये. मग सर काहीच अडचण नव्हती. 100 कोटी रुपये एक्सेस झाले आहेत. एक्सेस सेव्हिंग मधून हे करू शकत होते. 100 कोटी रुपये होते ना आपल्याकडे शिल्लक. 40% बिलोचे सर, तर 100 कोटीत आणखीन किती काम करता आलं असतं. का वरच्यावर बांधकाम करतात. पैशाची काय अडचण नव्हती. एक्झॅक्टली. खिशातलं तुमच्या कोणाचा जात नाही ना. तुम्हाला नियमित सगळ्यांना पगार भेटतोय ना. आणि ह्याला यांची बिलं काढली जाते. तुम्ही बिलं काढण्याचं तरी बंद करा पहिलं. कामं तरी त्या दर्जाचं होऊन दे. म्हणजे न केलेली कामाची पैसे देताय तुम्ही यांना उगाच. काय बोलतोय. अरे पण तो अगर गॅपच तसा नसेल, अगर लॉंग टर्म पद्धतीने चालणारच नसेल, तुम्ही लॉजिकली सगळं रिव्हर्स करा ना. काय फरक पडतोय. आता येताना पण आम्ही तो रिटेनिंग वॉल पाहिला, तिथे पण क्रॅक पडत होती नवीन रिटेनिंग वॉलवर. त्याच्या पाठीमागचा भिंतीचा तो तुकडा आहे, त्याची ती खालची प्लिंथ लेवल आहे, त्याच्या खाली ते गेले नाहीये. ते त्यांना जाऊन दिले बाबा. आता हे सर एवढे खाली का चालले. मुळात तिथे जायलाच लागतंय खालपर्यंत. हे सगळं असं वरच्यावर असा घाट सगळा बांधून काढला. कुठे लावत चाललंय वाईट काय विषय कळला नाही तुम्हाला. काय तुम्हाला उगाच आम्हाला करण्याच्या अंगावर जाणं हा काही विषय नाहीये. पण हे टेक्निकली तुम्ही चुकताय. काय कन्सल्टंट मार्क बरोबर आहे ना. मग ते तरी तुम्ही आता सुचवा ना. तुम्हाला प्रॉब्लेम कळला ना, कुठे डायग्नोज झालं ना. आपण आता शरीराला बरंच करायचं आहे ना, तर तुम्ही व्यवस्थित टाका ना. तोपर्यंत आम्ही वरिष्ठांशी बोलून आपण रिव्हर्स करायला लावू ना. मी पोचणार बरोबर गडकरी साहेबांकडे. हे काय उगाच त्यांचं पण नावाचं खराबी आहे. उद्या काय झालं तर. आणि तोपर्यंत मी काय घाट चालू करायला देत नाही. मी तुम्हाला काही झालं तरी तुम्ही कंप्लिशन बोललात तरी आम्ही आमच्या पद्धतीने बघणार आणि तरच चालू करायला देणार. तुम्हाला आजच सांगतो. तोपर्यंत तुम्ही एक बिल काढायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, मला कळलं ना. मी उगाच तुम्ही वाईटपणामध्ये माझ्या झाला. हे अशा कामावर पैसे द्यायचे नाहीत लोकांना. ही कामं झाली नाहीत. तुम्ही नीट करा, त्यांना व्यवस्थित करायला मग पुढचे बघू. जनतेचा पैसा येतो, तुमच्या आणि माझ्या खिशातला नाही येते. चला.